सो फ्रेंड्स बघा, आज आपली फ्लिपकार्टवरून एक डिलिव्हरी आलेली आहे. म्हणजे आपण एक काहीतरी पार्सल ऑर्डर केलेला होता आणि आता त्याची अनबॉक्सिंग सुरू आहे. चला बघूया कसं काय आहे, काय पार्सल आहे आणि बरोबर आहे की नाही आहे. सो आपण एक लॅपटॉप बोलवला होता, Asus A15 टफ. इट्स अ गेमिंग लॅपटॉप आणि आता त्याची अनबॉक्सिंग सुरू आहे. ॲक्च्युली खालीच आम्ही ओपन करून बघितलं होतं, कारण ते तुम्हाला माहीत आहे चेक करावंच लागतं. चला तर काढूया. दिसत तर खूप मस्त आहे यार, पूर्ण ब्लॅक फिनिशमध्ये आहे, एकदम मेट फिनिश आहे, म्हणजे थोडा ग्रेश टाईप आहे. हे बघा, खालून हनीकॉमचं छान स्ट्रक्चर दिलं आहे, फॅन आहे, हे थोडे डॉक्युमेंटेशन्स. आणि यामध्ये आता बॉक्समध्ये चार्जर वगैरे असेल शायद म्हणजे काय असणारच आहे. सो बस हे याचा चार्जर आहे. चला तर बघूया लॅपटॉपला ऑन करून. सो हा बघा असा दिसतं आहे. हे चार्जरचं कनेक्शन मी लावलेलं आहे, बटन ऑन केली अँड लेट्स गो. सो हे बघा, लाईट लागला आहे चार्जिंगसाठी. आणि बघूया आता ऑन करून कसं काय आहे फर्स्ट इम्प्रेशन. असं ओपन पण झालेलं आहे अँड कीबोर्ड पण छान दिसत आहे. ते बघा WASD म्हणजे गेमिंगच्या ज्या पण बटन्स आहे त्या सर्व डिफरंटली हायलाईट केलं आहे. वाव यार, RGB लाईट्स पण आहे, खूप छान मस्त वाटत आहे. सो ऑन तर केलेलं आहे, बघू कसं होतं आहे. हे बघा, पूर्ण लाईटिंग म्हणजे RGBमध्ये चेंज होत आहे. सो आपण याच्यामध्ये खूप सारी कस्टमायझेशन पण करू शकतो, की एका लाईटमध्ये ठेवू शकतो किंवा आपल्यानुसार खूप सारे कस्टमायझेशन आहे. बघूया आपण अनबॉक्सिंग झाल्यावर कसं काय कस्टमाइज करू शकतो. आता मला वाटत आहे फर्स्ट टाईम बूट होत आहे म्हणून थोडा टाईम घेत आहे. नाही यार, पटकन येईल भाई लवकर आला. ओके, Asus इन द सर्च ऑफ इन्क्रेडिबल. सो स्टार्ट होत आहे लॅपटॉप. बघू किती वेळ लागते तर शायद 10 किंवा 12 सेकंड लागेल फर्स्ट टाईम, कारण आणखी सुरू झाल्यावर सेटअप करणे वगैरे भरपूर गोष्टी असतात. सो बघूया. मला तर यार काही दुसऱ्या गोष्टीपेक्षा लाईटिंगवर खूप जास्त फोकस होत आहे, कारण लाईटिंग इज हायलाईट RGBमध्ये छान इकडे मस्त हे होतं आहे. ते आता बस हे लोडिंग संपले की येईलच. सेटअप युअर विंडोज समथिंग. ओके, विंडोज 11. बघा किती सही वाटत आहे. तर हे सगळं आपल्याला आता आपण सेटअप करून घेऊया. काय काय सेटिंग्स आहे तर बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे सेटअप करत आहे. तर चला तर मग आता पट्टपट्ट सेटअप करतो आणि तुम्हाला एक फायनली दाखवतो सेटअप झाल्यावर कसं काय आहे म्हणून. सो आपलं कंप्लीट सेटअप झालेलं आहे. ह्या बहुतेक लास्ट स्टेप सुरू आहेत. हे इतकं थोडं झाल्यावर आपले विंडोज चालू होणार आणि आपण बघू काय काय फीचर्स आहे, कोणते कोणते कस्टमायझेशन आपल्याला करता येते. मी बघायला का नाही यार, खूप सारे सॉफ्टवेअर्स पण मला इन्स्टॉल करायचे आहे. सो हे बघा झाला सुरू आणि याचा एक छान रिव्ह्यू बनवणार मी. 7-8 दिवस पहिले यूज करतो आणि रिव्ह्यू पण मी टाकणार. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.